मित्र आहे तिकडे सदानंद नावाचा, त्याच्या घरी त्याची आई, तशी माझ्याकडे माझी आई. एकदा त्यांच्याकडे सदानंदकडे गेलो असताना त्याची आई मला कुठे घरात दिसली नव्हती. आणि मग मी त्याला विचारलं की सदानंद आई कुठे आहे? तर तो म्हणाला दादाकडे गेली आहे. तर आई तर दादाकडे जाऊ शकते ना. पण त्याच्यानंतरचं जे पुढचं वाक्य त्याचं होतं ते असं होतं की पुढच्या 6 महिन्यांसाठी. आणि पुढच्या 6 महिन्यांसाठी हे वाक्य वाचल्यानंतर मला थोडंसं एके ठिकाणी दुःख झालं आणि एके ठिकाणी आनंद झाला होता. तो आनंद यासाठी झाला होता की मी माझ्या आईचा एकुलता एक मुलगा आहे, म्हणजे 6 महिन्याचा कार्यक्रम माझ्याकडे नाही. आणि दुःख यासाठी झालं होतं की असं कसं काय होऊ शकतं की आईची वाटणी होऊ शकते का, अशा प्रकारचं ते सगळं मनामध्ये असताना कविता लिहिली गेली. छोटी कविता आहे, मी ती आपल्यासमोर ठेवतो. परत एकदा पल्लवींचा आभार व्यक्त करतो. आपण सर्वांनी मला इथं ऐकून घेतलं, मला बोलवलं, मान दिला, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. कविता अशी, कवितेचं नाव आहे एकटा. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जी तसे काही नाही. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जी तसे काही नाही. आणि भावंडामध्ये मी एकटाच. तुला एखादा भाऊ हवा होता, तुला एखादा भाऊ हवा होता, म्हणजे तुझा भार जरा हलका झाला असता. आई म्हणाली होती एकदा थकल्या आवाजात, बस इतकेच. मित्राकडे गेलो सहज भेटायला म्हणून, त्याची आई कोठे दिसली नाही घरात. सहज विचारले तर म्हणाला दादाकडे गेली आहे पुढच्या 6 महिन्यांसाठी. पुढच्या 6 महिन्यांसाठी म्हणजे काय? वडील वारले आणि गावाकडच्या घराची आणि शेतजमिनीची वाटणी झाली होती. तेव्हाच ठरले होते की आईला ही दोघांनी 6 महिने सांभाळायचे. आणि तसेच काही झाले तर अर्धा खर्च वाटून घ्यायचा दोघांनी. आई विना पोरक्या घराचा मी निरोप घेतला. घरी आलो तर आई अगम्य स्वरात कसली तरी पोथी गुणगुणत असलेली, सुलपुतलेला चेहरा, डोळे भरतीच्या सागरासारखे अथांग, देहाला जाणवणारा न जाणवणारा हलकासा कंप, गच्च पदर लपेटून उजव्या हाताने मांडीवर ठेका, एक मूर्तिमंत करुणासमोर. मी जवळ गेलो तिच्या, बसलो गळून गेल्यासारखा. तर म्हणाली का रे कोठे गेला होतास, बरे का वाटत नाही? काही नाही असे म्हणून मी तिचा हात हातात धरला, गच्च धरून ठेवला. तिच्या मायेच्या स्पर्शात होता अजूनही नाळ न तुटल्याचा दृष्टांत. उठलो सावकाश, देलो देवघरात. मित्राची आई आठवत राहिलो समईच्या मंद उजेडात. रात्र झाली असावी खूप आता, मी सावध येतो आईजवळ तर ती शांत झोपलेली. माझ्या अस्वस्थ प्रकाशाचा कवडसा हलतो आहे तिच्या चेहऱ्यावर अजूनही. देवा मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. देवा मला कोणत्याही जन्मी लहान किंवा मोठा भाऊ देऊ नकोस. आईची वाटणी कधी होऊ देऊ नकोस. मी उठतो सावध फिरत राहतो अख्ख्या घरभर. आईला स्मरून देवाचे आभार डोळ्यातून ओघळत राहतात. माझे ओठ रात्रभर कसली तरी प्रार्थना गुणगुणत राहतात. एक आई सोडली तर तसे आमच्याकडे वडिलोपार्जी तसे काही नाही. आणि भावंडामध्ये मी एकटाच.